काय रे? अहो चला ना पटक्यान. आलो आलो आलो. काय म्हणते? अहो हे बघा ना मी मुळी उपटले. खायची मुळी रे? अहो ही कावळ्याची मुळी. कावळीची मुळी का? कावळा बसतो घ्यायच्यावर? कावळा नाही, मग आपल्याकडे कावळ्याची मुळीच म्हणतात ते. हे कावीळ मुळी पण म्हणतात तिला. हा आणि याचं काय करायचंय? याचा चहा बनवायचा मुळीचा. चहा बनवते याचा? हा बनवतात ना. आयुर्वेदिक चाय बनवते हा याच्यापासून. का? हा छान बनवतो ना? हा बनवते ओले. चल. चला जाऊया. बघा एवढ्या कावळ्याच्या मुळी आणलेले ते. तर आता याचा नुसतं चहा बनवणार आहे. याला सर्पगंधा पण म्हणते ते. कावळ्याची मुळी, कावीळ मुळी आणि अनंत मुळी पण म्हणतात ते. वातासाठी, खोकला, ताप आणि सर्दी याच्यासाठी पण खूपच उपयुक्त असं आहे. कलरसाठी थोडीशी मी चहा पावडर टाकते आणि जितकं गोड आपल्याला चहा पाहिजे तेवढं साखर टाकून द्यायची. चला आता आपण चुलीवर ठेवून देऊया तापायला चहा. तर मस्त चहा उकळलाय. आहो काय रे? घ्या कावळीच्या मुळीचा चहा. अरे वा, बस. तू पण घे ना. घेते ना. कसा वाटला चहा? अरे वा, एक नंबर. हा थँक्यू. हा आणि वास पण एकदम भारी येते. वेगळीच सवय बरं का? हो का? हो. थँक्यू थँक्यू. वेलकम. तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.